आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्यामध्ये शासनाने 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिनांक 30 सप्टेंबर रोजी परवानगी दिली आहे। जालनेकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे। या निर्णयाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे, तसेच राजकीय पक्षांनी देखील कौतुक केलं आहे। आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन हे श्रेय आणि हे सर्व काम आपण आपल्या काळातच केलं आहे, त्यासाठी आपण मंत्रालयाच्या पायऱ्यावर उपोषण देखील केलं। त्याचा परिणाम म्हणून हे कॉलेज आज जालन्यामध्ये उदयास आलं असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान या कॉलेजचं श्रेय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे घेत आहेत असे सांगितल्यानंतर दिया बुझने से पहिले फडफड करता है असं त्यांनी उत्तर दिलं आहे। तर गोरंट्याल यांच्या या वक्तव्याला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी देखील लगेच पत्रकार परिषद घेऊन आयत्या बिळावरचे नागोबा असं म्हणून हिणवलं आहे। या श्रेयवादाचा भडका आता चांगलाच उडालेला आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे की आता जे पुढचा या ऑक्टोबरमध्ये जे कॅप राऊंड आहे, सेकंड की थर्ड आहे, थर्ड आय डोंट नो एक्झॅक्टली, थर्ड आहे, त्या कॅप राऊंडमध्ये आपला जालना मेडिकल कॉलेज तुम्हाला सर्वांना दिसेल। आणि सकाळपासून ज्यांचे मुलं नीटमध्ये आहेत ते लोक सकाळपासून मला फोन करतात की तुम्ही आमची परेशानी दूर केली, पण आता कॅप राऊंडमध्ये लागले त्यांचा नसीब आहे, मी काही करू शकत नाही। पण हे आतापर्यंत जे स्टोरी आहे मी सांगितलं। कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल आपण विचारू शकता। काही राजकीय पुढाऱ्यांनी म्हटलेलं आहे की मेडिकल कॉलेज आम्ही आणलं नाही। आता उद्या ते हे पण बोलणार 50 खोके एकदम ओके, माझाच डायलॉग आहे। आता काय रे, 20 वर्ष त्यांच्याकडे एवढा मोठा पिरियड होता आणि त्यावेळी 10 वर्ष ते मंत्री होते। त्या 20 आणि त्या 10 त्याने काय केलं, त्याच्या घरासमोरचं नाला पण केलं नाही हो। आता ते काही म्हटलं तर ते योग्य, मी सांगितलं नाव आणि यात सर्व डिटेल दिलं, कुठं कुठं काय काय केलं, मी प्रूफ्स आहेत। मी विधान परिषदमध्ये कुठं बसलो, विधानसभेत कुठं कुठं आवाज उठवलं, विधानसभेत काय केलं सर्वांना माहिती आहे। 4 साल की सर तुम्ही म्हणता की 4 वर्षापासून तुम्ही प्रयत्न करतात, मात्र शिंदे गटातून जालना शहरात होर्डिंग लावण्यात आले। तुम्हाला माहित है, अभी देखो कुछ लोगों क्या खुद के हाथ से खुद का विकेट देने की आदत है, खुद के हाथ से विकेट देने की आदत है। मैं तो अधिकारी के नाम के साथ बोला हूँ, राजीव निवितकर कौन है, चंदन शिवे कौन है, मैं अधिकारी के नाम के साथ बोल रहा हूँ। आपको डीन का नाम मालूम है क्या उनको, कौन डीन है? श्रेय लौटने क्या उनको मालूम है, आखिरी टाइम आ गया, दिया बुझने से पहले फड़ 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 करता, वैसी आदत है, कुछ फ़र्क नहीं है। और जनता को मालूम है ना किसने करा। अरे यार दे, अपना गांव तुमको मालूम है ना, जो कुछ भी नहीं कर, अपना गांव कैसे कुच्चर वट्टों पे बैठने वाला गांव है। हर घर हर चौक में एक कुच्चर वट्टा है। और कैसा होता तुम्हारे बोलता, हर एक को लगता कि मैंने करा। अरे लेकिन मैं बता रहा हूँ ना, अरे उनकी ताकत है तो ऐसा प्रेस लेके बोलो, अधिकारी के नाम के साथ बोलो, कौन कौन अधिकारी क्या 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 क्या। आपले जे बुलढाणाचे खासदार आहे सन्मान्य मंत्री, हां त्यांचाही मी आभार मानतो, त्यांनी मदत केली। नड्डा साहेबांचा त्यांचाही आभार मानतो, त्यांनी मदत केली। आपले महाराष्ट्राचे डेप्युटी CM मी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो की त्यांनी या माझ्या उपोषण उठून त्यांनी जे दिलं। मान्य अजित पवारला मी धन्यवाद देतो, कारण फायनान्स त्याने केलं। आणि मुख्यमंत्री सन्मान्य आपले शिंदेसाहेब त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मदत केली। पालकमंत्री आमचे मित्र सन्माननीय साहेब त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो। विशेष धन्यवाद म्हणजे आमचे जे आयुक्त आहे राजीव निवितकर, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आपले डीन सुधीर चौधरी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो। संचालक वैद्यकीय शिक्षण सन्मान्य डॉक्टर अजय चंदनवाले त्यांचाही मी अभिनंदन करतो। आपले वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ त्यांचाही धन्यवाद करतो। सन्मान्य गिरीश महाजन त्यांचाही धन्यवाद करतो। आणि हसन मुश्रीफचे जे OSD आहे मनोहर हिरे, जे कधी माझ्याखाली आपले CO होते, त्यांचाही मनापासून अभिनंदन धन्यवाद करतो। कलेक्टर पंचाल त्यांचाही अभिनंदन करतो। उपजिल्हाधिकारी केशव नेटके त्यांचाही अभिनंदन करतो। भूमी अभिलेखाचे सर्व तलाठी यांचाही अभिनंदन करतो। तहसीलदार तलाठी जे सर्वांनी आम्हाला मदत केली त्यांचाही मी मनापासून धन्यवाद करतो। हे झालं आतापर्यंतची इतिहास।
जे मी कार्य केले त्याबद्दल. महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, दादा गट आणि शिवसेना या पक्षाच्या वतीनं मी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ही संपूर्ण योजना माननीय केंद्राच्या मंजुरीची आणि यामध्ये मोदी सरकारने हा निर्णय घेतला. त्यामध्ये नड्डा साहेब आहेत, तत्कालीन मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनीसुद्धा त्या काळामध्ये हा पुढाकार घेतला आणि राज्यामध्ये नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार राज्यामध्ये आलं. त्या काळामध्ये माननीय गिरीश महाजन आणि नंतर हसन मुश्रीफ साहेब हे या खात्याचे मंत्री या ठिकाणी झाले. जागेच्या संदर्भातला विषय, जालन्याला मंजूर व्हावं या संदर्भातला विषय सातत्याने आम्ही सर्वांनीच, माननीय रावसाहेबजी दानवे असतील, माननीय अरविंद अण्णा चव्हाण असतील, मी असेल, भास्करराव असतील, युतीतल्या आम्ही सर्व लोकांनी या संदर्भातली आपापली भूमिका या ठिकाणी अत्यंत चोखपणे या ठिकाणी बजावली आणि जालन्याला मेडिकल कॉलेज हे झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले आणि आमच्या या संयुक्तिक प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळालं. खरं तर हे का शक्य होऊ शकलं? कारण की केंद्रामध्ये आमच्या विचाराचं सरकार, राज्यामध्ये आमच्या विचाराचं सरकार, हे सरकार या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हे कॉलेज या ठिकाणी आणता आलं. आणि खरं तर मला असं आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा बातम्या वगैरे देऊन कोणी विरोधी पक्षाचा माणूस अशा प्रकारचा आणू शकतो को मेडिकल कॉलेज? काय व्हायचे त्यांना असं आणण्याचा? पण जरा ठीक आहे, तुम्ही बातम्या दिल्या, तुम्ही तिथं विधानसभेत तुम्हाला बोलासाठीच पाठवलं ना विधानसभेमध्ये, पण तो निर्णय घेणारा कोण आहे? निर्णय घेणारे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आणि अशाच पद्धतीने अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी काही बाबतीमध्ये आता स्थानिक खासदारसुद्धा या ठिकाणी या निर्णयामध्ये अडथळे आणतात अशा प्रकारची बातमी त्यांनी मधल्या काळात मी दिली, अशी वाचली आपल्या आताचे खासदार. मला असं वाटतं की या मेडिकलच्या संदर्भामध्ये हा संपूर्णतः श्रेय हे निश्चिततः आमचं सर्वांचं, माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचं या ठिकाणी. या जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प आणलेत माननीय रावसाहेब पाटील दानवेंनी, मग तो ड्रायपोर्ट असेल, ICT प्रकल्प असेल, मला असं वाटतं की त्यांनी याला खोडं आणू नये. हे त्यांनी आणलेलं तुम्ही नवीन आणा ना. तुम्ही तुमची इनिंग सुरू झाली ना, तुम्ही नवीन हे प्रकल्प आणा, नवीन आणून त्या ठिकाणी बोला. हे प्रकल्प सर्व राज्यातले आम्ही आणलेले आहेत. तुमचं सरकार येईल त्यावेळेस तुम्ही बोला, तुम्ही आणा, तुम्हाला कोणी रोखलं? परंतु आमचेच प्रकल्प, आम्हीच आणलेलं प्रकल्प या सर्वश्रुत आहे. ICTबद्दल, ड्रायपोर्टबद्दल सर्वांना पूर्ण कल्पना आहे की यामध्ये संपूर्णतः आपले केंद्रीय माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हे केलेलं या ठिकाणी आहे. आणि राज्य सरकार म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब, दादा आणि फडणवीस साहेब यांनी या सर्व कामाला त्या ठिकाणी गती दिलेली आहे आणि आमच्याही पाठपुरा त्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्याला बोललो, मी स्वतः मागं राजेश टोपेंना बोललो, मी दानवे साहेबांना बोललो, मी स्वतः अनेक अधिकाऱ्यांशी बोललो की ही जागा आहे, ही जागा आपल्याला 200 एकर जागा मिळू शकते. ग्रामपंचायत आपली आहे, आपण तो ठराव करून देऊ. आपण त्यांना ती जागा, खूप चांगली जागा आहे, जालन्यापासून 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मी 3-4 स्पॉट माननीय जिल्हाधिकाऱ्याला, आम्हाला फक्त ट्यूट्यू करायची सवय नाही, आम्हाला फक्त जाऊन काय बातम्या द्यायची सवय नाही. आम्ही जिल्हाधिकारी आहेत, हे जिल्हाधिकारी आहेत, यांना विचारा. खोतकर साहेब तुम्हाला कितीदा बोलले जागेच्या संदर्भात, ही जागा घ्या, ती जागा घ्या, ती जागा घ्या. आम्ही अनेकदा बोललो, पण आम्ही जागेवर जाऊन फोटो काढणं वगैरे 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 ते आमच्या स्वभावाचं नाही आणि ते आम्हाला ते जमतही नाही, ते आम्ही करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आता उगाच नाहक फुकटचं श्रेय घेण्याचा काही लोक प्रयत्न करतात. त्यांना तसं आयत्या बिळावर मी नेहमीच म्हणतो की आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. त्यामुळं त्या अण्णा ते वाक्य तुमचं सांगू, तुम्ही बोला.
त्यामुळं आयत्या वेळावरचे नागोबा आहेत. आम्ही जे प्रकल्प राबवायचे ते प्रकल्प यांनी सांगायचे अशा प्रकारचं आहे. त्यामुळं बाकी सोडा, अत्यंत आनंदाचा क्षण आहे आपल्या जालन्याकरांसाठी. त्यामुळं तुम्हाला ही माहिती महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे.